सह्याद्री टॉप 10 न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। नमस्कार, मी पूनम न्यूज 24 सह्याद्रीमध्ये आपलं स्वागत। पाहूयात अहमदनगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप 10 न्यूज मध्ये। 25 जानेवारी रोजी रात्री 8 वाजता शेवगाव तहसीलदार प्रशांत सांगडे यांच्या पथकाने बोदेगाव शिंगोरी रोडवर वाळू वाहतूक करणारी MS16 AY 2477 या क्रमांकाचा भाऊसाहेब काकडे यांचा डंपर MH32 Q 8584 केशव चमटे हे दोन डंपर पकडले असून हे दोन्ही डंपर शेवगाव तहसील कार्यालय येथे रात्री आणण्यात आले असून चालक यांना पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला आहे। ही कारवाई तहसीलदार प्रशांत सांगडे, अपर तहसीलदार राहुल गुरव, नायब तहसीलदार रवींद्र सानप, श्रीकांत गोरे, सचिव लोहकरे, सोमनाथ आमने, मंगेश कदम व पोलीस कर्मचारी यांनी केली आहे। भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर मुख्य शासकीय ध्वजारोहण राज्याचे महसूल तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते झाले। यावेळी जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष शेरेकर, महापालिकेचे आयुक्त डॉक्टर पंकज जावळे आदी उपस्थित होते। यावेळी पालकमंत्री विखे पाटील यांनी शासनाने राबवलेल्या विविध योजनांची माहिती दिली, परेडचे निरीक्षण केले। यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना महसूल मंत्र्यांनी मराठा आरक्षण, इंडिया आघाडीतील बिघाडी, लोकसभा निवडणूक यांच्यासह विविध विषयांवर भाष्य केले। सरकारची भूमिका स्पष्ट आहे, त्यामुळे त्यात काही वेगळं सरकारचं काय वेगळं मत असणार आहे। उलट जे काही या बाबतीमध्ये यापूर्वी चर्चा झालेली त्याच्यात तर त्याची चौकशी सुरू आहे। चौकशी काय थांबवलेली सरकारनं। सरकारमध्ये सरकारची जी त्या प्रकरणांच्या संदर्भात चौकशी करायची आहे ती सुरूच आहे। त्याच्यात काही आपण कुठे काही थांबवले असं माझं मत आहे, मला माहिती आहे। परंतु असं आहे की आज विरोधक जे आरोप करतात, आज त्यांच्याकडे काही शिल्लक झालं नाही ना, पक्ष शिल्लक राहिला नाही, आमदार शिल्लक राहिले नाहीत, कार्यकर्ते थोड्यावर बॉर्डरवर मौजूद काही शिल्लक राहिले। त्यामुळे त्यांचा आता ते काहीतरी आता लोकांचं मनोरंजन झालं पाहिजे, आरोप करतात ते। इंडिया आघाडीतून आता एक घटक पक्ष बाहेर पडायला लागला आहे। ममता बॅनर्जी, आता नितीश कुमारची चर्चा सुरू झाली आहे। म्हणजे इंडिया आघाडीचं भवितव्य परत एकदा ज्यावेळी आघाडी झाली त्या दिवशी मी बोललो होतो पत्रकार बंधूंना की आघाडीची बिघाडी ही होणारच आहे। हे काही देशाच्या कल्याणासाठी एकत्र आले नाहीत, हे सत्तेच्या लालसेपाई एकत्र आलेले आहेत। ज्यांचं स्वतः अस्तित्व धोक्यात आलेलं आहे ते त्या अस्तित्वासाठी एकत्र आलेले आहेत। त्यांना काही जनतेचं कल्याण करायचं आहे, देशाचं भविष्य घडवायचं आहे, काही नाही आहे। त्यामुळे मला वाटतं की आता तशी काही इंडियाची आघाडी काही नाही आहे। जे काही शिल्लक राहतील, किती शिल्लक राहतील फक्त आता तो हेडकाउंट करायचा आपण। शेवगाव तालुक्यातील आखेगाव येथे टाळ मृदुंगाच्या गजरात तसेच पारंपरिक पद्धतीने लेझिम ढोल पथक यांच्या संवाद मिरवणूक काढत भव्य दिव्य स्वागत करण्यात आले। या प्रसंगी महाराजांनी प्राण प्रतिष्ठेचे सुवर्णक्षण सोहळ्यात आलेले साधू संत मंडळी, विविध क्षेत्रातील विशेष आमंत्रित यांच्या समवेत आलेला अनुभव यावेळी कथन केला। या प्रसंगी गणेश महाराज डोंगरे यांनी आलेल्या भाविकांना महाप्रसाद वाटप केलाय। मर्यादा पुरुषोत्तम भगवान श्री प्रभू रामचंद्रांच्या भव्य मंदिर निर्माणानंतर मंदिराचं उद्घाटन आणि रामलल्लाच्या मूर्ती प्राण प्रतिष्ठेच्या निमित्ताने जो भव्य दिव्य जागतिक पातळीवरचा उत्सव झाला की ज्यामध्ये 150 संप्रदायाचे सर्व देशातील आणि विदेशातील संप्रदाय त्याचे प्रमुख हे आलेले होते। त्यामध्ये सम्मिलित होण्याचा बहुमान आम्हाला प्राप्त झाला आणि मागे पुढे कधीही न मिळणारा आनंद न भूतो न भविष्यती असा आनंद उपभोगायला मिळाला। जीवन धन्य आणि कृतकृत्य झाल्यासारखे वाटले। रामकृष्ण हरी। नगरमधून पळून नेलेल्या अल्पवयीन मुलीला शोधण्यात नगर तालुका पोलिसांना यश आलं आहे। पोलिसांनी त्या मुलीसह तिला पळून नेणाऱ्या तरुणाला गुजरात राज्यातील बावला येथे पकडलं असून सागर रमेश मुदळकर असे तरुणाचं नाव आहे। अयोध्येतील राम मंदिर लोकार्पण कार्यक्रमाबाबत सोशल मीडियावर समाजात तेढ निर्माण करणारी पोस्ट व्हायरल केली। त्याच्या निषेधार्थ कर्जतमध्ये गुरुवारी कडकडीत बंद पाळण्यात आला। दरम्यान या प्रकरणी 14 जणांवर कर्जत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना अटक करण्यात आली आहे। सह्याद्री टॉप 10 न्यूज मध्ये घेऊन एक छोटीशी विश्रांती। रोखोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री। विश्रांतीनंतर तुमचे पुन्हा एकदा स्वागत। पाहूयात पुढील बातमी।
सहकारामुळे खासगी सावकारकीला चपराक बसून शेतकऱ्यांना मोठे आर्थिक पाठबळ मिळाले. जुन्या जाणत्या लोकांनी सरकार तळागाळात पोहोचवल्यामुळे आर्थिक सामाजिकता टिकली, असे प्रतिपादन माजी जिल्हा परिषद सदस्य राहुल राजळ यांनी केलं आहे. राहुरी परिसर येथे चारचाकी वाहनातून जात असलेल्या व्यक्तीने रस्त्यावर असलेली गाडी बाजूला घ्या असे सांगितल्याचा राग आल्याने तिघांनी एकाच लाठी व हाताने बेदम मारहाण करीत गळ्यातील 1 लाख रुपयांची सोन्याची चेन चोरल्याने गुन्हा पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या तक्रारीनुसार निलेश जनार्दन भोसले यांनी राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. नगर तालुक्यातील वाळकी ते दहीगाव दरम्यान 3 किलोमीटर रस्त्याच्या कामाचे उद्घाटन होऊन 3 महिने लोटले तरी रस्ता कामास कुठेही सुरुवात झाली नाही. त्यामुळे या रस्त्याचे त्वरित काम सुरू करावे अशी मागणी विजय भालसिंग यांनी केली आहे. शेवगाव तालुक्यातील वरुळ आखेगावसह 9 गावांसाठी सुधारित अजनापूर लिफ्ट टप्पा क्रमांक 1 योजनेतील 9 गावांच्या सर्वेक्षणास मंजुरी मिळावी या मागणीसाठी पाणी द्या मत घ्या आणि हा सौदा घेऊन 9 गावातील शेतकरी व कृती समिती सदस्य प्रजासत्ताक दिनी पालकमंत्री राधाकृष्ण विखे भेट घेण्यात जाणार असल्याची माहिती जिल्हा परिषद सदस्य हर्षदा काकडे यांनी दिली आहे. अवैध वाळू उपसा ही समाजाला लागलेली कीड आहे. तरुणांनी अवैध वाळू उपसा करताना आई वडिलांच्या भावनांचा विचार करावा. मात्र नेवासा तालुक्यातील नव्या वाळू धोरणाला विरोध होत आहे. यापुढे अवैध वाळू प्रश्नी थेट माझ्याशी संपर्क करा असे आवाहन महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले आहे. सह्याद्री टॉप 10 न्यूज मध्ये ते संबत मात्र तुम्ही पाहत राहा 24 सह्याद्री. सह्याद्री टॉप 10 न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर. शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची. न्यूज 24 सह्याद्री.